पुढे एक मोठी बातमी आहे, ते पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवरती धाराशिवच्या भूममध्ये हल्ला करण्यात आलेला आहे। भूम तालुक्यातील अंधरूड या गावामध्ये ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्ताने कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कुस्त्या पाहण्यासाठी निलेश घायवळ सुद्धा तिकडे पोहोचला। प्रसिद्ध मल्ल थापाच्या कुस्तीच्या वेळेला घायवळ हा मैदानात आला आणि यावेळेला सागर मोहोळकर याने या मल्लाने घायवळवरती हल्ला केल्याचं बोललं जात आहे। या हल्ल्यानंतर घायवळची माणसं त्याच्या बचावासाठी मध्ये पडली आणि त्यांनी सागर मोहोळकरला मारहाण करायला सुरुवात केली। मात्र त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडल्यामुळे पोलीस तिकडे पोहोचले। अखेर घायवळ आणि त्याच्या माणसांनी तिथून काढता पाय घेतला। अतिथी देवो भव ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची कीर्ती आता समुद्रापार पोहोचलेली आहे आणि त्यामुळे शिवरायांनी जिंकलेले किल्ले पाहण्यासाठी देश विदेशातून नागरिक या ठिकाणी येत असतात। मात्र मराठी भाषा समजत नसल्यामुळे परदेशी पर्यटकांना मराठी तरुणांनी शिवीगाळ करायला लावल्याची घटना घडलेली आहे। या तरुणांबाबत शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय। तर न्यूझीलंडहून आलेला एका परदेशी पर्यटक पुण्यातील सिंहगड किल्ला सर करत होता आणि त्यावेळेला त्याला महाराष्ट्रातील काही तरुण भेटले। यावेळेला मराठी तरुणांनी परदेशी पर्यटकांना महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा सांगणं अपेक्षित होतं, मात्र या तरुणांनी भलताच प्रकार केलेला आहे। तरुणांच्या टोळक्याने परदेशी पर्यटकाला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेत शिवीगाळ करण्यास सांगितलं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। Oh, just for them. The boys are coming. Tell them to Just. Okay. Yeah, it means hi. Please record this on you. All right. Okay. It Bye bye. means hello. Hello. Okay. The meaning of it is hello. Luke the Explorer. Luke the Explorer. Tell them. Two. Yeah. Okay. The meaning of it is hello. Bullshit. This doesn't mean. त्या मुलांना खरं म्हणजे ना अशी शिक्षा दिली पाहिजे ना की आयुष्यात परत कुठल्याही माणसाची असं पद्धतीमध्ये हे करायची हे नाही म्हणजे हिंमत नाही झाली पाहिजे। एवढंच मी सांगेन। आणि ह्या लोकांना जर माझ्यासमोर आले असते ना तर मी त्यांना सकाळी ज्या समोर आले असते तेव्हा माहीत नाही मी काय केलं असतं त्या सगळ्या मुलांचं। ज्या महाराजांनी आपल्याला आई बहिणींची इज्जत करायला शिकवली, आज आपल्याच महाराष्ट्रातली मुलं ही आई बहिणींवरती शिव्या हे परदेशातील लोकांना शिकवत आहेत। गडावरती महाराजांबद्दल सांगायचं तर अशा या शिव्या शिकवल्या जात आहेत तिथल्या बाहेरील माणसांना। तर अशा विद्यार्थ्यांवरती मुलांवरती कुठेतरी कडक कारवाई झाली पाहिजे। त्याला जर कळलं की आपल्याकडनं नक्की काय वधवून घेतलं गेलेलं आहे तर आपल्या सगळ्यांबद्दल, महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांबद्दल, या गड किल्ल्यांवर येणाऱ्या लोकांबद्दल आणि पर्यायाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय त्याच्यामध्ये इम्प्रेशन पडेल याचा विचार या मुलांनी करायला हवा होता। छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर गेला कुठे असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूर न्यायालयाने प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर केलाय आणि जामीन मिळाल्यावर कोरटकर नागपूरला जाणार अशी माहिती होती। मात्र अद्याप कोरटकर नागपूरला पोहोचलेला नाहीये। कोरटकरच्या नागपुरातील घराबाहेर असलेल्या सुरक्षा पोलिसांनी जी सुरक्षा आहे ती काढून घेतली आहे। कोरटकर नागपूरला नाही तर कोरटकर आहे कुठे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पुढे जाऊया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। सरपंच संतोष देशमुखांना मारहाण झालेल्या हत्यारांचा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती। संतोष देशमुखांना 4 वेगवेगळ्या हत्याराने मारहाण करत हत्या करण्यात आली। त्यांच्या हत्येसाठी कराड गँगने 4 शस्त्र वापरलेली होती। यामध्ये गॅस पाईप, गाडीचा क्लच वायर असलेला धातूचा चाबूक, लोखंडी पाईप आणि लाकडी बांबूचा वापर या हत्येसाठी केलेला होता। या 4 विशेष हत्याराने सरपंच देशमुखांना मारहाण झाली आणि ज्यामध्ये त्यांच्या अंगावरती 150 जखमा आढळून आलेल्या होत्या। तपास यंत्रणेने कल्पनाचित्र रेखाटून आरोपपत्रामध्ये ही माहिती सादर केली आहे। पुढची बातमी बघूया। शरद पवारांच्या मागे तुम्ही 65 वर्ष घालवली पण तुम्हाला काय मिळालं असं म्हणत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी मेळाव्यातून शरद पवारांवरती टीका केली। तर आज आदिवासी समाजाची जी अवस्था झाली आहे ती कोणी केली आणि त्याला कोण जबाबदार आहे हे ओळखा असं म्हणत सोनवणेंनी पवारांवरती निशाणा साधलाय। तुम्हाला पवार आवडतात मला माहिती आहे। शरद पवारांच्या मागे तुम्ही 65 वर्ष घालवली। किती घालवली? का पाण्याचा थेंब मिळाला?
नाही काय मिळालं तुम्हाला? कारण आणि किती दिवस तुम्ही मागं फिरणार? किती दिवस? साहेब मला कधी पक्षाची आसक्ती नाही, मला माणसाची आसक्ती आहे. कित्येक वर्षे घालवले त्यांच्या पाठीमागं तुम्ही. त्यांनी थोडा आवाज काढला, आरक्षण चाललं का तुम्ही बिघडले. कशाला खोटं वागायचं? त्यांनी खोटं वागायचं, तुम्ही त्यांना साथ द्यायची. आम्हाला वाटत होतं की गडचिरोलीची परिस्थिती गंभीर आहे, मात्र इकडे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात गडचिरोलीपेक्षा भयंकर परिस्थिती आहे. दरम्यान दोन्ही तालुके मी दत्तक घेतो आणि टप्प्याटप्प्याने या तालुक्यांचा विकास करतो, असं आदिवासी मंत्री अशोक उईके म्हणाले. दर 2 महिन्यांनी येऊन आढावा घेणार असंही उईके म्हणाले. तर आंबेगाव जुन्नर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच आढावा बैठक असून त्यामध्ये संबंधित विभागाचे सचिव आणि दोन्ही तालुक्यांच्या आमदारांनाही बोलवणार, असं उईके म्हणाले. आम्हाला वाटत होतं दादा की आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्येच तशी परिस्थिती आहे का असं वाटत होतं, पण त्याच्यापेक्षाही भयंकर जर परिस्थिती असेल तर या जुन्नर तालुक्याने पुणे जिल्ह्यामध्ये दिसत आहे. मी जबाबदारीने सांगतो, जुन्नर आणि आंबेगाव या गावाकडे जबाबदारीने सांगतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्व परवानगी घेऊन सांगतो, आंबेगाव आणि जुन्नर हे गाव मी दत्तक घेऊन पूर्ण लक्ष घालीन, विकासासाठी कधी कमी पडू देणार नाही. इकडे गोंदियातील अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 13 आणि 14 मध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झालेली आहे. नागरिकांना रोज नगरपंचायतीमध्ये जाऊन पाणी मागावं लागतंय, तर काही वेळा नगराध्यक्षांच्या घरी जाऊन पाण्याची मागणी करावी लागते. केवळ पाणीच नव्हे तर रस्त्यांची दुरावस्था, तुटलेले नाल्यांचे चेंबर आणि त्यातून येणारी दुर्गंधी यामुळे परिसरामध्ये राहणं देखील आता कठीण झालंय. या समस्यांबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा कोणतीही ठोस कारवाई नगरपंचायतीकडून होत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झालेले आहेत. जर लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर नगरपंचायतीसमोर आंदोलन करू असा इशारा या नागरिकांनी दिलाय. इथं पाण्याची प्रॉब्लेम आहे, आम्हाला पिण्याच्या पाण्याची तर नेहमीच प्रॉब्लेम आहे, कारण आम्हाला नगरपंचायतजवळ नेहमी पाण्याला जावं लागते पिण्याच्यासाठी, आणि इकडे नगर अध्यक्ष त्यांच्या घराजवळ आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी जावं लागते. ते नेहमीच रोज आम्हाला पाहतात, तिकडे पाणी म्हणजे घ्यायला आम्ही जातो ना, रोज आम्हाला पाहतात, पण त्यांना असं वाटत नाही की यांची ही समस्या आम्ही दूर केला पाहिजे म्हणून. नेहमी आज आता हे नळ सुरू केला त्यांनी, उन्हाळ्यात फक्त 2 महिने नळ चालतात आणि त्यातही ते फक्त एक टाइम देतात आणि पूर्णपणे टंकी भरत नाही. आता ती टंकी लावली आहे, त्याच्यातही ती 2-3 वर्ष झाले ती टंकी साफ झालेली. आम्हाला हा इथं चंबर चांगला करून देणे हेच मागणी आहे. हो, समस्या आहे पाण्याची आणि हे चंबरची पण. लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावे आणि ह्या नालीची पण व्यवस्था करून द्यावे. जे आमच्या समस्या आहेत वार्डामध्ये त्या पूर्णपणे समस्या दूर झाल्या पाहिजे.